नमस्कार. तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे गौरी मगर. तर आज मी खूप 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 म्हणजे भरपूर खुश आहे. तर खूप खुश आहे. तर सगळ्यात आधी मी खुश असल्याचं कारण तुम्ही आहात, कारण की तुमच्यामुळे हे आज सक्सेसफुल झालं. आणि तुमच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीचे सगळ्यात आधी खूप 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 आभार, कारण तुम्ही मला खूप छान सपोर्ट केला आणि तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत आहे. तर खरंच पुन्हा एकदा मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार आहे. आणि चला तर मग आपण मेन विषयाकडे वळूयात. तर मी सांगत आहे की ॲडसन्स कसा भरायचा. म्हणजे काही गोष्टी ना ॲडसन्समध्ये काही लवकर येत नाही, किंवा खूप काही गोष्टी आहेत कोणाचा ॲडसन्स महिना झाला तरी येत नाही, पुन्हा तो भरावा लागतो किंवा का असं असं का होतं. तर त्याचं मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय गोष्टी तुमच्याकडून चुकतात आणि का बरं तसं होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे असं का होतं त्याची मी कारण सांगत आहे. तर आपले काय होतं, आपला चॅनल मोनोटाईज झाला. आपला चॅनल मोनोटाईज झाल्यानंतर आपल्या व्हिडिओजला ग्रीन डॉलरचं चिन्ह येतं. ते डॉलरचं चिन्ह आल्यानंतर आपल्या ॲडसन्समध्ये $10 जमा लागतात. आणि $10 आपल्या ॲडसन्समध्ये सॉरी आपल्या व्हायटी स्टुडिओ काही जण बोलतात माझे नव्हते झाले, माझे $8 दाखवत होते ॲडसन्समध्ये. तर आपल्या अकाउंटमध्ये $10 जेव्हा जमा येतात त्याच्यानंतर मग आपण ॲडसन्ससाठी पिन करू शकतो. तर ते आपल्याला व्हेरीफाय म्हणून असं एक ऑप्शन येतं. तर ते व्हेरीफायचं ऑप्शन आल्यानंतर आपण तिथे आपले ॲड्रेस वगैरे डॉक्युमेंट ते असतात तिथे ॲड करायचे असतात. तर पहिली गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट ॲड करत असताना, आता तो मी भरलेला नाही, माझ्या मिस्टरांनी भरला आणि मी तिथे नव्हती, मला माहीतसुद्धा नाही त्यांनी कधी भरलं कसं भरलं. तर मग मी मिस्टरांना विचारल्यानंतर तर मिस्टर बोलले 27 ते 25 तारखेला भरलेलं आहे, नेमकं माहीत नाही. पण माझा म्हणजे जेव्हा ॲडसन्स येईल तेव्हाच मी हे करणार होते की बाबा ते झाले म्हणून सक्सेस. तर मिस्टर बोलले भरलेलं आहे. तर म्हटलं ठीक आहे. तर मग ते भरताना काय करायचं माहिती आहे का, आपले जे डॉक्युमेंट असतात ना ते ओरिजिनल तिथे टाकायचे आहेत. डुप्लिकेटने ते होत नाही. आणि जर दिले तर त्यांना असं वाटतं की हे फेक, म्हणजे दुसऱ्याच कोणीतरी हे केलेलं आहे की असं ते रिजेक्ट होतं आणि मग ॲडसन्स येत नाही. त्यांना असं वाटतं की फ्रॉड वगैरे आहे की काय. तर मग त्याच्यानंतर मग ते आपले जे पॅन कार्ड लागतं आपल्याला, तर पॅन कार्ड माझ्या मिस्टरांनी पण माझं पॅन कार्ड आलं नव्हतं, म्हणून मग जे पॅन कार्ड आहे, तर जे पॅन कार्डची कॉपी होती, तर माझ्या मिस्टरांनी ते पॅन कार्डची कॉपी होती डुप्लिकेट, ती त्याला लावाय म्हणजे हे केलं, तर ते नाही सांगितलं की ओरिजिनल पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर मग माझं जेव्हा ओरिजिनल आलं वाटतं ते मला सांगत होते की डुप्लिकेट चालत नाही म्हणून. मग माझं ओरिजिनल पॅन कार्ड आलं की त्याच्यानंतर मग ते मी हे केलं. तर पहिली गोष्ट, आपल्या आधार कार्डावरती जो ॲड्रेस आहे किंवा म्हणजे ॲडसन्समध्ये आणि की आपल्या आधार कार्डावरती जो ॲड्रेस आहे तो तिथे लागतो. म्हणजे ॲड्रेस पण तिकडे वेगळा, म्हणजे आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंटवरती जो ॲड्रेस आहे तोच इकडे झाला पाहिजे, तिकडे वेगळा इकडे वेगळा. तर समजा तुमचा ॲड्रेस गावचा असेल आणि तुम्ही जर इथून भरत आहात, तर मी ठाण्यामध्ये राहते तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही जर इथून भरत असाल आणि इथला ॲड्रेस टाकला तर ते चुकीचं वाटतं त्यांना की हे फ्रॉड आहे म्हणून. कारण मग माझं काय झालं की माझा माझा ॲड्रेस मी खूप वेळा आधार कार्डवरचा चेंज करायला दिला, पण तो काही झालेलाच नाही. मग मी काय केलं, माझा गावचा ॲड्रेस आहे त्या आधार कार्डवरती, मग जो तो ॲड्रेस आहे ना तोच मी ह्याच्यावरती टाकला, मी अजिबात चेंज केलेलं नाही. तर मग हे असं करायचं की जे आपले डॉक्युमेंटवरती ओरिजिनल आहे तेच इथे टाकायचं, कारण चेंज करायचं नाही. चेंज केला तर खूप प्रॉब्लेम्स होतात मग. तर मग तो आम्ही एक 25 की 27 तारखेला माझ्या मिस्टरांनी भरला. आणि आज सकाळी फायनली मला एक कॉल आला होता की पोस्टमधून, आणि मी असा अंदाज बांधला की माझं ते ॲडसनच असावं. आणि मग तुमच्या घरी कोण आहेत का, मी तिथून निघालेले आहे, तर मी जाता जाता देऊन टाकते म्हणून. तर मला हे झालं, मी फोन केला
माझ्या भावाला आणि मग विचारलं तू घरी आहेस का, तर कारण ना ते माझं इथे आलेलं नाही, माझा गावचा ॲड्रेस असल्यामुळे ते गावाला गेलं, कारण माझ्या आधार कार्डावरती तिकडचाच ॲड्रेस आहे, मी तुम्हाला बोलले. तर माझ्या भावाने तिला नंतर त्या फोन केला पोस्टमनला आणि सांगितलं की आहे मी इथेच, तुम्ही कधी येत आहे. तर मग माझं ते ॲडसन्स इथे नाही आलं, तर ते गावी आलेलं आहे. आणि मग माझ्या भावाने नंतर मग खूप वेळाने मला फोन केला की मला बोला नाही, आधार कार्डवरचा ॲड्रेस चेंज झालाय, त्याचा आलेला आहे. आणि मग मी खूप नाराज झाली, माझा चेहरा पूर्णपणे पडला आणि थोड्या वेळा बोलते नाही गुगल ॲडसन्स आलेला आहे. आणि मी एवढी खुश झाली ना बापरे, मी सांगू नाही शकत, एवढी मी खुश झाली होती. तर मी सांगितलं की गुगल ॲडसन्स पिन भरताना ते हे करू नका, म्हणजे कोणत्याही चुका नका करू, ओरिजिनल आपला ॲड्रेस वगैरे जो आहे तोच द्या, कारण मग त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. मला सुद्धा माझा ॲडसन्स येईल का नाही हेच वाटत होती. जेव्हा म्हणजे माझ्यापर्यंत तो घरी पोहोचल तोपर्यंत मला खात्री नव्हती की तो माझा ॲडसन्स येईल की नाही येईल, म्हणून अप्लाय झालं की नाही हे सुद्धा मला खात्रीच नव्हती. माझे मिस्टर बोलायचे अगं हो झाले, मी केलंय, पण मला म्हणजे ना काही चुकलं असेल का, येईल का, अशी मनाला माझ्या धाकधूक लागलेली असायची. तर मग ॲडसन्स पिन माझा आलेला आहे. तर खूप खूप तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थित तो अप्लाय करा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तर मी खूप यासाठी खूप दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ना माझे व्हिडिओज टाकायचे किंवा व्ह्यू खूप कमी यायला लागलेले आहेत आता, तर पण मी माझा प्रयत्न सोडलेला नाही. एक ना एक दिवस त्याचं फळ भेटेल. आणि माझ्या मिस्टरांना मी सारखी बोलायची मला व्ह्यू नाही देत, मी बंदच करून टाकते आणि असं म्हणजे सारखं. तर माझे मिस्टर बोलतात तू ना फळाची अपेक्षा करू नकोस, तू रोज व्हिडिओ टाकत राहा, एक ना एक दिवस तुझं सक्सेस नक्की होईल. आणि त्यांचा पाठिंबा आणि माझ्या सगळ्या घरातल्या फॅमिलीचा मला सपोर्ट असल्यामुळे मी आज इथंपर्यंत पोहोचलेले आहे. आणि खूप लोकांना असं वाटतं की हिला घरातून सपोर्ट आहे का, खूप लोक बोलून पण झालेत की तू अशी व्हिडिओ टाकतेस, तुला घरातून सपोर्ट आहे का. तर मी खरंच मनापासून सांगते, माझ्या सासू सासरे नणंद माझ्या घरातल्या सगळ्यांचा मला इतका सपोर्ट आहे की फुल सपोर्ट आहे. तू करत राहा आणि तुला यश मिळू दे, एवढीच त्यांची सुद्धा अपेक्षा आहे. तर खूप जण माघारी सुद्धा, काही तोंडावर नाहीत पण काही एकमेकांपाशी बोलतात, ते तिथून आपल्याला काही बातम्या कळत असतात. फक्त माझं कसं दुसऱ्याला वाईट बोलायचं नाही आणि आपलं जसं होईल ते होईल. तर मग मी फक्त प्रयत्न करत राहील आणि मला त्याचं फळ भेटलेलं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही सुद्धा हा ब्लॉग नक्की बघा आणि लाईक शेअर कमेंट्स करायला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.